तर निश्चित आपण पाहणार मेगा फेस्टिवल मधला मेगा फायनलच्या सामन्याच्या आतोतीनं प्रत्येकानं वाट पाहिली आणि निश्चित आपण पाहतो आमच्या आयोजकांना आमच्या प्रेक्षकांना वाट पाहिली तो मेगा फायनल 2 ताकदवर संघ तुम्हाला पाहायला भेटतील। जय गणेश्वर बाप्पा मोरया डान्सर संघ विपक्ष तुम्हाला गावदेवी नावा संघ तुम्हाला पाहायला भेटेल। योगायोग पहा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं की सेम ड्रेस कोड वाले संघ नेहमी मेगा पाण्यामध्ये येत असतात आणि तेच चित्र आजही पाहायला भेटलं। आपण पाहतोय व्हाईट अँड स्काय ब्लू असे दोन्ही ड्रेस कोड आपण पाहतोय टी शर्ट कलर्स दोन्ही संघाचे असतील आणि सेम ड्रेस कोड वाले दोन्ही संघ आज मेगा फायनल मध्ये पाहायला भेटतील। त्या दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या कमेंट्री बॉक्स कडनं आणि निश्चित आपण पाहतो आमच्या पडवे असोसिएशनचे अजून एक सदस्य पिंट्या अर्थात रमेश पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होतात। त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं। तसेच किरण पाटील उलबा हे देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात त्यांचं देखील आपण स्वागत करू। समीर कोहली असतील अविनाश कोहली असतील त्याच्यानंतर राजकिरण कोहली यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे कारण त्यांच्या माध्यमातून देखील नामा संघाला शुभेच्छा देण्यात येतात। त्या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू। व्यासपीठावरती आपण पाहतो कमेंट्री बॉक्स मध्ये पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप या ठिकाणी आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील त्याच्यानंतर संदीप वासकर पीटीसी फाउंडर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे आयोजित आर्की ट्रॉफी 2018 निश्चित मच्छिंद्र पाटील सांगितलं की ज्या प्रकारे आर्की ट्रॉफी ही भिवंडीमध्ये व्हायची आता मागच्या वर्षी देखील ती स्पर्धा झाली तरगडच्या मैदानावरती आर्की ट्रॉफी 2018 आणि आज तुर्ब्याच्या मैदानावरती पुन्हा एकदा भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आज मेगा फेस्टिवल आणि मेगा पाण्याचा सामना तुम्हाला निश्चित पाहायला भेटतो। आपण पाहतो सतीश शेठ मात्रे आणि राजकुमार भाई मात्रे या दोन मात्रे बंधूंच्या माध्यमातून ही साकारलेली क्रिकेटची मोठी स्पर्धा। मात्रे म्हणजे फिरता वारा मात्रे म्हणजे वाहता जरा मात्रे म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकणारा तारा मात्रे आहे अंगणातील शहारा मात्रे आहे रात्रीचा पहारा मात्रे फक्त सुखदुःखाचा सहारा मात्रे जनहिताचा नारा मात्रे आहे अनमोल हिरा अशी आमची मात्रेंची जोडी राजकुमार भाई मात्रे आणि सतीश शेठ मात्रे यांच्या माध्यमातून ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आर्की ट्रॉफी 2018 पर्व आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मॅचला पाहतात त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे। तर बघा या ठिकाणी गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल विकेटच्या हॅट्रिक साठी सन्माननीय एनडी शेठ पाटील क्रिकेटचे प्रेमी नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम राहिला आणि त्यांच्या माध्यमातून गोलंदाजाला सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रेक्षकांना देखील ऐवज जेल साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल। गेम ऑन मेगा फायनल एकदा टाळ्या उद्या या मॅच साठी पहिला चेंडू खोलवर फेकला सर बॅट न त्या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रामध्ये ढकलला सिंगलला कातकुले केलाय सिंगलला आपलं कातकुले केलाय या ठिकाणी गावदेवी नावा संघाचा सलामी जोडी भूषण बोईर आणि अमोल सेलम आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये आपला तुन खेळी त्याने केली। मी सर्व आयोजकांना विनंती करेन आपण स्टेज समोर यायचा आणि प्रेक्षकांना विनंती असेल आपण आता सपोर्ट करा शेवटचा मॅच आहे बघ कुठल्या प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार आमच्या क्षेत्ररक्षकांना त्याकडे लक्ष देण्यात करा। हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला वाडिश लंगांकडे क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतील चेंडूला उचलून फेक करतात दाबा येतील या ठिकाणी एक दोन्ही फलंदाजांना एक एक धाव केली आणि कातकुले केल्या मैदानावरती वरण विभागातील नामवंत संघ तुम्ही पाहता गावदेवी नाभा संघ आणि त्यांना फाईट करतो आपल्या विभागातील जय गणेश्वर बाप्पा मोरया डान्सर संघ मैदानावरती रतनबुवा स्मृती चषकाचा मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ एका बाजूने टक्कर देतोय 2 ताकदवर संघ मॅच खूप रपेंट पाहायला भेटेल जो मॅच मागचा तुम्ही पाहिला एक चेंडू साधावा अशा अनेक विक्रम आम्ही पाहिला आज देखील तो विक्रम वैष्णव भोईनं केला आणि एक चेंडू साधावा टोकत मेगा फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न आपल्या संघाला साकारून दिलं। एक मोठं स्वप्न होतं या चमचमच्या ट्रॉफीला हात घालण्याचं या मेगा फायनल मध्ये खेळण्याचं ते स्वप्न वैष्णव भोईनं कंप्लीट केलं। हा चेंडू बिग हिट केलाय यावेळी आपण पाहतोय आमच्या प्रेक्षकांमध्ये गेला होता लंगांच्या वरन आता हा षटकार येतोय प्रेक्षकांना सुवर्ण संधी सोडली चेंडू सीमा पार 6 धावा। कृपा केलीस भक्तावर या सतीश म्हात्रेवर 4 बांगड्यांची ओळी BMW
डीजे दिलदार व्यक्तिमत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व, रॉयल पर्सनॅलिटी सतीश दादा मात्रे यांचं संगीत. मात्र यावेळेस अजून एक मोठा फटका लंगाप लंगांच्या मधनं चेंडू सीमा पार, दमदार स्ट्रोक चौकार. कृपा वैशाली ताईवर, कृपा सतीश म्हात्रेवर, चार बांगड्यांची ओढी BMW फॉर्च्युनर. 6260 अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून सतीश शेठ मात्रे यांचं संगीत वाजवलं जात आहे. रॉयल पर्सनॅलिटी, ब्रँडेड पर्सनॅलिटी आपण पाहतोय. सतीश शेठ मात्रे हे नुसतं नाव नाही तर एक ब्रँड आहे आणि ते ब्रँड आज आमच्या व्यासपीठावरती आहे. अप्रतिम संगीत. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, पॉवर प्ले सुरू आहे. अजून एक शानदार स्ट्रोक येतोय. पहिला षटकार, त्याच्यानंतर सलग 2 चौकार. व्हेरी गुड बॅट या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज सेकंड बत्ती अमोलच्या बॅट मध्ये येतात. पहिला पॉवर प्ले समाप्त झाला आणि पहिला पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती दाबा आल्यात. टोटल स्कोर तुम्ही पाहणार 17 धावा. निश्चित आपण पाहतो 17 आणि खतरा. निश्चित आपण म्हणतो प्रत्येक वेळीला तो 17चा खतरा निश्चित झाला होता. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो अंधार पसरला. तो काला दिवस निश्चित आपण बघतोय. याच महिन्यामध्ये त्यांचा स्मृती दिवस देखील आपण साजरा केला. आज आठवण झाली तर नकळत का होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती शहारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं 17 तारखेला. मराठी माणसाचा मानबिंदू आणि मराठी माणसाचा रक्षण करता कितीक झाले आणि होतील असंख्य. निश्चित आपण असं म्हटलं जातं. त्याच प्रकारे आपण बाळासाहेब ठाकरे सारखं कोणी होणे नाही. आज देखील आपण पाहतोय त्यांची आठवण काढली तर अंगावरती सहारे येतात. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पानालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे, कारण साहेब तुमच्याचमुळे मराठी माणूस आज उभा आहे. टोटल स्कोर आपण पाहतोय 18 धावा. पहिलं षटक कंप्लीट झालं. आपण पाहतो पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. मॅच असेल 5 ओव्हरचा मेगा पाण्याचा मॅच तुम्ही पाहता आणि 5 ओव्हरचा मॅच आज मात्र आपण पाहिलंय 32 संघ स्पर्धेमध्ये आले. त्याच्यापैकी आतापर्यंत आपण पाहतोय 28 संघांचा गाशा गुंडाळला आणि 4 संघ नशिबान ठरले. त्याच्यापैकी हे 2 संघ मेगा पाण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 2 संघ गावदेवी नाभा आणि दुसऱ्या बाजूला जय गणेश्वर बाप्पा मोरया दानसर संघ. बघा या ठिकाणी बाईकची चाबी हरवली अंजू संघाच्या कोणत्या खेळाडूची. जर सापडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आणून द्यायची. धावफलकावरती दाबा येतात. टोटल स्कोर 19 धावा. सँडी सिंग आपण पाहतो या ठिकाणी पटनाहून आमच्या समोर जुळल्यात. एक चांगली स्कोरची भूमिका आज खारघर मध्ये राहतात आणि निश्चित पटनाहून ते त्या ठिकाणी उपस्थित झाल्यात. प्रोफेशनल स्कोरर, अप्रतिम स्कोरर त्यांनी दाखवला. हा चेंडू सुरेख होता. कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफ कडे सिंगल धावफलकावरती दाबा. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल 20 रन. पहिला पॉवर प्ले समाप्त झालाय. दुसरा पॉवर प्ले तुम्ही पाहता. पॉवर प्ले मध्ये 3 शतरक्षक 30 गतकेच्या बाहेर लॉंग ऑफ लॉंग ऑन त्याच्यानंतर डीप मिड विकेट असे 3 शतरक्षक. हा चेंडू सरळ बॅटनं या स्क्रीन समोर खेळलात. 2 शतरक्षक येणार. आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय सीमारेषे पलीकडे. अजून एक शानदार चौकार, लय भारी चौकार. वंशाला दिवा आज आवाज हवा, वंशाला दिवा पोरगा व्हावा साज, जिजाई पोटी शिवाजी झाला जसाज. अप्रतिम संगीत. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरेवरती सूर्य जन्मला. कपाई केशरी गंध आम्हा शिवछत्रपतींचा चंद, मुखाडे एकच नाम घोष जगदंब जगदंब. हा चेंडू हवेमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज डोनाल्ड पोर्ची चेंडू खाली येतात आणि इथनं पहिला विकेट भूषण भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून शेवटच्या मॅच मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देते. या गाणं ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे निर्माण येत आहे. कुणाच्या पाठी बाप आला, कुणाच्या पाठी स्वाप आला आणि मा जिजाऊंच्या पोटी सर्व बापांचा बाप शिवराय जन्माला आला. निश्चित आपण पाहतो सोबत जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून शेवटच्या मॅच मध्ये येतात. निश्चित त्यांचं देखील आपण कौतुक करूया. 24 धावा कधी लागल्यात.
हा चेंडू अक्रॉस द बॅट न खेळत बॅक साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं दोन क्षेत्ररक्षक मात्र येतात. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. व्हेरी गुड फील्ड, अप्रतिम क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट दिला मात्र इथे एक धाव मोजावी लागेल. अजून एक, दोन धावा झाल्या होत्या. डायरेक्ट हिट दिला आणि इथे एक धाव अजून एक मोजावी लागली. 3 धावा आल्या या चेंडूवरती. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला भेटेल 1-27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर आपण पाहतोय सुरू झालाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या होत्या. डोनाल्ड पोर्जीनं आतापर्यंत षटक फेकल्यात, 10 धावा त्याने खर्च केल्यात. चेंडू फेकलेत आतापर्यंत 5 चेंडू आणि 10 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल स्ट्रायकर नंबर 3 अमोल, ज्या अमोलनं पहिल्या दिवसापासून आजपर्यंत खूप चांगला क्रिकेट दाखवला. तो अमोल स्ट्रायकर नंबर 3. हा चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने निघून गेला. जबरदस्त चेंडू, खोलवर टप्प्याचा वापर केला. फलंदाज अशा भूत नजरेने त्या चेंडूकडे पाहत राहिला. पॉवर प्लेचं 2 षटक समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी नावा संघाची धावसंख्या 1-27 धावा. गर्वाने बोलताव आम्ही हाव वागरी, गर्वाने बोलताव आम्ही हाव वागरी. ओ आई हाय आमची एक वीर अन एकच राजे शिवाजी. बोला जय भवानी जय एक वीरा, जय एक वीरा जय शिवाजी. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्याने ऐकवले जातात. सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. क्रिकेट विथ म्युझिक असा द्विगुणित आनंद देताना आमचे डीजे मास्टर मैदानावरती धावपैकावरती धाबा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 लॉस ऑफ 1 विकेट. 27 धाबा आतापर्यंत एकवटले जातात. या मॅच मध्ये आपण पाहतोय मेगा पाण्याचा मॅच सुरू झाला. 2 ताकदवर संघ आमने सामन्यात आणि या बीस आपण पाहिले तर खूप चांगला मॅच आमच्या प्रेक्षकांना आतापर्यंत पाहायला भेटला. मागचा मॅच हृदयाची धडधड आणि निश्चित आपण पाहतो मेंदूला सुन्न केलं त्या मॅच न. हा चेंडू बॅटची कडा शपथ झाले होते. यावेळेस मात्र चेंडू 2 शतकाच्या मधून थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. निश्चित विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये मात्र एंडीशेट पाटील यांच्याकडे 2000 रुपयात आणि आता मात्र 3000 रुपये विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी आमचे मित्र शिवकुमार भाई मात्र यांच्याकडनं विकेटची हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू शपथ झाले. अजून एक मोठा फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू विटकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. शानदार षटकार. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी एका बाजूने शक्ती प्रदर्शन केलाय. आतापर्यंत सुरेख फटकेबाजी पाहायला भेटली आणि आतापर्यंत टोटल झाली 37 धावा. एक चांगले टार्गेट सेट करायचा आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. वन द टॉस इलेक्ट टू द बॅट पास. निश्चित आपण पाहतो प्रत्येक वेळी नाणेफेकी जिंकून या संघाने फलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत या संघाने यश प्राप्त केलाय. तो मॅच तुम्ही पाहता मैदानावरती 37 धावा कधी लागल्यात. षटक क्रमांक 30 सुरू झालाय. पहिला ओव्हर कैलास पोर्जीनं फेकला, 17 धावा खर्च केला. दुसरा ओव्हर फेकला, डोनाल्ड पोर्जीनं कमबॅक केला, फक्त 10 धावा दिला. त्याच्यानंतर कैलास पोर्जी पुन्हा एकदा 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय. धावफलकावरती 37 धावा. हा चेंडू या ठिकाणी खेळू काढलाय. हवेमध्ये जास्त आकाशाला गवस निघातोय आणि इथे मात्र जेल सुटला गेलाय. बुगडी माझी सांडली ग. निश्चित आपण पाहतो जेल सुटला गेलाय. या ठिकाणी आपण पाहिला जेल ड्रॉप होतं. एक जेल किती महागात पडतं हे क्रिकेटमध्ये प्रत्येकाला माहिती आहे. तर याच मैदानावरती बारक्या कांबळेचा जेल सोडला. त्याने 69 धावा या स्पर्धेत पहिला अर्धशतक ठोकला आणि त्याच संघाने या स्पर्धेमध्ये 100 धावा ठोकल्या. हा विक्रम आज आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये पाहायला भेटला. निश्चित कांबळे संघ जरी स्पर्धेतून बाहेर झाला तरी मात्र बारक्या कांबळेने खेळी
एक जीवनदान भेटला, तिथनं त्याने 69 धावेची खेळी केली आणि त्याच्यानंतर 100 धावा त्या संघाने या स्पर्धेमध्ये ठोकल्या होत्या. तो संघ बाहेर झालाय या स्पर्धेच्या. आता इथे झेल सोडलाय फलंदाज मनीष गरजचा. किती मागत पडेल हा झेल, कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हा चेंडू सुरेख होता लॉंगऑफच्या दिशेनं, त्या ठिकाणी सुरेख शतक पाहायला भेटलाय. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलून फेकायचा होता, आता फेकू शकले नाही. आता केवळ एकच धाव येते. धापकावती धाबा 43 धाबा 39 आपण पाहतोय. 39 39 धाबा. षटक क्रमांक 30 सूर्या. आतापर्यंत चेंडू झाले 5. थोडी मागणी गोलंदाजी पाहायला भेटली. 5 चेंडू मध्ये 12 धाबा आल्यात. शेवटचा चेंडू एकाच विकेट मॅच मध्ये कमबॅक मिळवून देऊ शकेल. अद्याप आपण पाहतो सलामी फलंदाज अमोल मैदानावरती. ज्या अमोलनं सकाळपासून खूप चांगला खेळ केला, तो नॉन स्ट्रायकरवरती शपथ झाले. तेवढा चांगला फटका निश्चित आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. लय भारी चौकार. तर आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतो धापकावती धाबा. टोटल स्कोर पाहायला भेटला 43 धाबा. व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे सर्वांचे लाडके साक्षी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर सन्माननीय सतीश शेठ मात्रे आणि त्यांच्या समेत आमच्या या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण पाहतो राजकुमार बाई मात्रे यांच्या दोघांच्या माध्यमातून ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहता. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या टप्प्यामधला हा शेवटचा मेगा पाण्याचा मॅच तुम्ही पाहता. प्रेक्षक वर्ग देखील खूप संख्येने आहेत, कारण आपण पाहतोय गावदेवी पिसारबे संघ देखील सेमी फायनल आला, टॉप 4 मध्ये पोहोचला. त्याच्यानंतर आपण पाहतोय दानसर संघ याच विभागातील. त्याच्यानंतर आपण पाहतोय गावदेवी अंजूर संघ देखील सेमी फायनल मध्ये आला. ये 2 संघ या ठिकाणी अपयशी ठरले सेमी फायनल मध्ये. आणि मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय जय गणेश्वर बाप्पा मोरया दानसर संघ आणि त्याला फाईट करतोय गावदेवी नावा संघ मैदानावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल आम्हाला पाहायला भेटतील या ठिकाणी 43 रन्स 43 धावा धापगती लागल्यात. अमोल स्ट्रायकरवरती षटक क्रमांक 4. पहिला चेंडू बॅटची कडा बिग विकेट वाघाची शिकार मैदानावरती. अमोल बॅक टू द पवेलियन. नाव त्याच ऐकले भले भले जाग्यावर बसले काही जागीच खाली खचले पण मराठी गालत हसले. नाव त्याच शिवाजी राजे भोसले अरे नाव त्याच शिवाजी राजे भोसले. अप्रतिम संगीत जबरदस्त संगीत मास्टरच्या माध्यमातून आदिलशाह निजामशाह कुतुबशाह आणि औरंगजेब हे 4 मोठे शत्रू आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज फ्रेंच डच आणि पोर्तुगीज हे 4 शत्रू. टोटल 8 शत्रू आणि या 8 शत्रूंना एकाच वेळी 8 दिशांना नामहरण करणारा जगातला एकमेव महासम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्याने ऐकवलं जात आहे. थँक्यू सो मच डीजे सागर. आपण पाहतो मॅच खूप महत्वाचा असेल. मात्र एका बाजूला विकेट पडलाय अमोलचा. धापकावती धाबा 43 43 धाबा धापकावती लागल्यात. निश्चित एक मोठं टार्गेट सेट केलं जाईल. समोरचा संघ याच परिसरातील एक दादा संघ आहे जो स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ आहे. यावेळी आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेनं त्या ठिकाणी मात्र सुरेख शतक पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक होते डोनाल्ड पोर्जी. धापकावती धाबा येतील. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला भेटेल 44 रन. आतापर्यंत 2 गडी गमावल्यात. मात्र आपण पाहतो विश्वास आणि फलंदाज मनीष ही जोडी मैदानावरती आहेत. 2 मोठे वैष्णव भोईर आणि आपण पाहतो निश्चित आपण पाहतोय यावेळी आपण पाहतो निदान चेंडूची सांगता कोण विसरेल या वैष्णव भोईरला. निश्चित अंजूर संघ तरी विसरू शकणार नाही. निश्चित या वर्षामध्ये अंजूर संघ त्याला विसरू शकणार नाही. एक चेंडू साधाबीची गरज असताना त्या ठिकाणी त्याने षटका टोकून मॅच आपल्या बाजूला झुकवला. तो वैष्णव भोईर आता मात्र मैदानावरती गेलाय. मात्र इथे कमबॅक करतोय राकेश पोरजी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. पहिला चेंडूवरती विकेट आला. दुसरा चेंडू 1 आणि तिसरा चेंडू निर्धाव. 3 षटकामध्ये 43 धावा आल्या त्या आणि आता मात्र कमबॅक केलं जात आहे. 2 चेंडू लगातार डॉट झाल्यात.
4 चेंडू झालेत आपण पाहतो. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिली. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी. फुल्ल्यान चेंडू दिशा दिली, जबरदस्त फटका. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा पलीकडे. अजून एक शानदार चौकार. ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. थँक्यू डिझाईन. इंदुगिरीचे आम्ही बादशाह, तलवार आमची राणी. दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी. हा चेंडू सुरेख होता. फाईन लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षकांना अडवलाय. षटक क्रमांक 14 समाप्त झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 49. आपण पाहतो धावपकाभोवती गावदेवी नावा संघाची. DJ Mayuri, Mayuri, Mayuri. थँक्यू डीजे. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, कारण जन्मताच इथे प्रत्येक जण शिवभक्त. 4 ओव्हर कंप्लीट झाले. 4 ओव्हरनंतर आपण पाहतोय गावदेवी नावा संघ 49 धाबा कंप्लीट करतोय. 2 बाद 49 धाबा. एक चांगलं टार्गेट सेट केलं जात आहे की त्यांच्या समोर तेवढा बलाढ्य संघ आहे. 60 ते 65 ते धाबांचं टार्गेट मात्र या ठिकाणी बनवला जाईल. गोलंदाज तयार तुषार. हा चेंडू सुरेख होता. धाव घेण्याचा प्रयत्न. वैष्णव भोईर पुढे आले. या क्षणाला धावचीत होतोय वैष्णव भोईर. तर याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती ज्यांची देखील आपण आतुरतेने वाट पाहिली ते पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय हरीशदादा केळी या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांची मांदी आली. व्यासपीठावरती आपण पाहतोय आज या विभागातील नामवंत आमच्या व्यक्ती हस्ती आज आमच्या व्यासपीठावरती आल्यात. ते सर्वांचं पुन्हा एकदा आरके ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत आहे. साहेबांच्या माहितीनुसार मेगा पाणी सुरू आहे आणि मेगा पाणीमध्ये आपण पाहतोय आपल्या परिसरातील जय गणेश्वर बाप्पा मोर्या डान्सर संघ आणि त्यांना फाईट करतोय उरण विभागातील नामवंत आणि दादा संघ गावदेवी नावा संघ, ज्यांची धावसंख्या झाली 49 धाबा कधी लागल्यात आणि निश्चित 3 फलंदाज त्यांचे बाद झाल्यात. शेवटचा ओव्हर आपण पाहतोय निश्चित 5वा ओव्हर तुषार फोर्जीच्या नावावरती देखील कित्येक विकेट हॅट्रिक आहेत. एक स्पिनचा जादूगार, नेहमीच आपली जादू प्रत्येक मैदानावरती दाखवली त्यानं. हा चेंडू शपथ झाले ऑन साइडला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू परार. 1 बाउंस चौकार. या ठिकाणी पंच डिसिजन. हिट विकेट. या ठिकाणी फलंदाज हिट विकेट होत आहे. मात्र चेंडू सीमापार गेला होता. आता इथे फलंदाज हिट विकेट. अजून एक धक्का. राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा. बसलाई घोड्यावर, तो बसलाई घोड्यावर, तो बसलाई घोड्यावर, ये बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. ये बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले. गरजोनी या केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा. 49 धाबा. अजून एक फलंदाज बाद झाला. हिट विकेट. निश्चित मात्र आपण पाहतोय मी मगाशी सांगितलं की तुषारकडे ती क्षमता निश्चितपणे कित्येक वेळा विकेट हॅट्रिक केल्यात. एक स्पिनचा जादूगार आहे आणि निश्चित त्याची जादू प्रत्येक मैदानावरती चालत असते. आज देखील या क्षणाला 2 मोठे विकेट आल्यात. आपण पाहतोय एक फलंदाज धावचीत झालाय, 1 रनआउट आणि त्याच्यानंतर हिट विकेट. असे 2 फलंदाज 2 चेंडूवरती बाद झाल्यात. व्हॉट अ बॉलिंग. हा चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग झाला, बाहेरच्या दिशेला काढला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते तुषार कडनं आणि तुषारनं आतापर्यंत
निश्चित आपण होतो प्रेक्षकांची मन जिंकली आहेत, इम्प्रेसिव्ह केल्या आमच्या प्रेक्षकांना. 3 चेंडू त्यांनी डॉट फेकल्यात. और बॉलिंग परफॉर्मन्स और कमबॅक मैदानावरती आपल्या संघाला कसा कमबॅक मिळवून दिला. हा चेंडू सुरेख होता. या बिस्मात शपवून खेळल्यात ऑन साइडला. धावपैकावरती धाबा येतील मात्र इथे फलंदाज अजून धावचित. तिसऱ्या चेंडूवरती अजून एक फलंदाज धावचित पाहायला भेटेल आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात धावपैकावरती. विकेटच्या हॅट्रिक साठी आपण पाहतो आमचे शेठ एन डी पाटील साहेब यांच्याकडनं 2000 रुपयात आणि आमचे मित्र शिवकुमार भाई मात्रे यांच्याकडनं 3000 रुपयात. 6 हॅट्रिकला शिवकुमार भाई मात्रे यांच्याकडनं देखील 3000 रुपये असतील. त्याच्यानंतर आयवा जेल साठी आमचे शेठ एन डी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज आहे. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व शेठ एन डी पाटील यांचं नाव जर आपण पाहिलं, जेव्हा जेव्हा IPL स्पर्धा झाल्या तेव्हा त्यांचा संघ आयशा 11 नेहमीच संघ मैदानावरती उतरला. एक यशस्वी संघाचे पॅकर्स कारण रायगडमध्ये, ठाण्यामध्ये, भिवंडी आणि त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचे संघ उतरले आणि खूप चांगली खेळी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. 50 धावा, 2 बॉल, 2 सिक्स साठी देखील या ठिकाणी आपण 2 डॉट साठी या ठिकाणी पारितोषिक असेल. येणारे 2 चेंडू, 1 चेंडू तर डॉट झाला, अजून 1 डॉट चेंडू आला तर शेठ एन डी पाटील यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. निश्चित एकच धाव आली बघा, काय गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला कसा कमबॅक मिळवून दिला. मी सुरुवातीला सांगितलं हा स्पिनचा जादूगार आणि याची जादू प्रत्येक मैदानावरती पाहायला भेटली. आपल्या पालत्रामध्ये विकेट, 2000 रुपयाचं रोख कॅश प्राइज शेठ एन डी पाटील यांच्याकडनं. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला डीजे सामना जिंकून दाखव बारक्या. संगीत खूप चांगले होते. मात्र इथे बारक्याला नव्हे तर या ठिकाणी तुषार फोर्जीला बक्षीस आलंय. शेठ एन डी पाटील त्यांचे मामा आहेत आणि निश्चित आज मामांकडनं बक्षीस आले. 2000 रुपयाचं पारितोषिक असेल तर 50 आपण पाहिला, धावा झाल्या. काय गोलंदाजी पाहायला भेटली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत तुषारसाठी कारण 49 धावा होत्या 4 षटकामध्ये, फक्त एकच धाव त्याने दिली आणि 50 धावा या संघाने बनवल्यात. 51 धावेचं टार्गेट असेल मैदानावरती. हा टार्गेट कशा प्रकारे चेस केला जाईल की मात्र या मॅच मध्ये कोण चॅम्पियन असेल, कोण जी चमचमणारी ट्रॉफी उचलेल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील. थँक्यू. डीजे तांब्याचे आपण दरम्यान बोलूया. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आमच्या उपस्थित, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. आपण पाहतो सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे, साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि एक दिलदार व्यक्तिमत्व. मी विनंती करतो आमच्या गणपत पाटील यांना. तर विनंती असेल आमच्या गणपत पाटील यांना की आपल्या शुभ आजचे बरेचसे प्रेक्षक पाहतायत. निश्चित या ठिकाणी सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे, एक दिलदार व्यक्तिमत्व, साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहू शकाल ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती सातत्यानं. आता अंतिम टप्प्यामध्ये अमूल्य वेल आमच्या स्पर्धेसाठी त्यांच्या नावानं ही स्पर्धा निश्चित आपण पाहतोय. तर मी विनंती करतो आमचे गणपत पाटील यांना की आपल्या शुभाचे सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची शाळ देऊन निश्चित त्यांचा यथोचित सत्कार. त्यानंतर आपण पाहतोय मंचावर उपस्थित आमचे समीर शेठ यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी भास्कर तर यांना विनंती करतो सन्माननीय समीर शेठ यांचं यथोचित स्वागत. साहेबांनी वेळ सन्माननीय समीर शेठ यांचं स्वागत या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांचा यथोचित, कारण की स्पर्धेमध्ये अमूल्य वेळ त्यांनी या ठिकाणी निश्चित आम्हाला दिलाय. आमच्या भास्कर तर यांच्या शुभाचे त्यांचं
सन्मान. त्यानंतर सन्माननीय विजय शेठ देखील या ठिकाणी उपस्थित. मी गुरुनाथ भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण साहेबांचं यथोचित सन्मान करायचं आहे. मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो निश्चित सन्मान चिन्ह दिला जाईल. दरम्यान त्यानंतर आपण पाहतोय आमचे नुकतंच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय हरीशदादा केणी साहेब, नवनिर्वाचित नगरसेवक, त्यांचं यथोचित स्वागत केलं जाईल. मी हरिश्चंद्र भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचंय. सन्माननीय आमचे माजी सभापती पनवेल पंचायत समिती आणि नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय हरीशदादा केणी साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान. मी हरिश्चंद्र भोईर यांना विनंती करतो. पंच सामना फक्त 2 मिनिटं दरम्यान सन्माननीय जालिंदर शेठ नगरवर्ण या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सन्माननीय जालिंदर शेठ यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो आमच्या अरुण भोईर यांना की आपल्या शुभाचे आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. दरम्यान सन्माननीय निलेश शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो भालचंद्र भोईर यांना की आपल्या शुभाचे सन्माननीय निलेश शेठ यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाळ निश्चित या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान केला जाईल. सामना अतिशय महत्वाचा आहे, स्पर्धेचा मेगा फायनल. तर निश्चित वळूया सामन्याकडे. यानंतरचे उर्वरित सत्कार समारंभ निश्चित या सामन्यानंतर आपण पाहू. ओव्हर टू मच्छिंद्र सर. थँक्यू साई. तर बोलूया आपण सामन्याकडे. एक मेगा फायनलचा सामना पण शेवटच्या टप्प्यामध्ये सामना पण 51 धाबांच्या 5 षटकांचा सामना बघायचा आहे. रॉकी ट्रॉफी कोण उचलणार हा चषक. पहिला चेंडू यावेळी मात्र स्वीपच्या माध्यमातून स्वीपच्या माध्यमातून चेंडू मात्र निघून जातोय. फॉर प्लेचा खूप चांगला वापर केलाय. सुयोग वापर, सीम वापर, दणदणीत चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. आपण थोडासा कमी वापर करायचा. शेवटच्या सामन्यामध्ये तुम्हाला संधी दिली जाईल. बाप्पा मोरे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला आर्थिक स्वरूप प्राप्त झालंय. प्रेमाची भेट. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आपण जो संघ पाहतोय बाप्पा मोरे 11 धानसा क्रिकेट संघ असा आपण संघ पाहतोय. तर एका बाजूला आपण पाहतोय तो नावा संघ. अशा 2 संघांमध्ये आपण पाहतोय ही शेवटची लढाई. ओव्हर द विकेट. पुलटा चेंडू, क्लीन बॉल, चुकीचं शॉटचं सिलेक्शन, पुन्हा एकदा स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र अपयश आणि फलंदाज बाद. डीजे. निश्चित आपण पाहतो या ठिकाणी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खास करून आपण पाहतो आमचे राजकुमार भाई मात्रे यांचे बंधू निश्चित आमचे शिवकुमार भाई मात्रे यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग राहिला. कारण सातत्यानं 5 दिवस झाले त्यांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. ते आमचे शिवकुमार भाई मात्रे आज ही व्यासपीठावरती उपस्थित आहेत. निश्चित योगेश ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आणि या स्पर्धेत शिल्पकार सन्माननीय सतीशजी म्हात्रे, राजकुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून यांच्या नावानं स्वरूप आपण स्पर्धा पाहतोय. कारण जेवढं मोठं त्यांचं नाव आहे तेवढं स्पर्धेला स्वरूपी मोठे आहे. कारण नाव मोठे तर स्वरूपी मोठं असावं. आर्के ट्रॉफी फार मोठी ट्रॉफी आहे. 2018 मध्ये शेवटच्या टप्प्यात फलंदाज बाद झाले. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर मात्र एक वेगळी शैली वापरली फलंदाज किशोर भोईर आणि किशोर भोईर मात्र बाद झालाय. किशोर वैष्णव भोईरला मिळालेलं पहिलं यश ज्याच्या मुले संघ आपण मेगा फायनल मध्ये पाहतोय. हा चेंडू गती बघा चेंडू मध्ये किती आहे. अपील बघा अपिलामध्ये उत्साह सुद्धा जास्त पाहायला मिळतोय. उंचीचा वापर वैष्णव भोईर नेहमी करत असतो आणि नेहमी तो चेंडू खोलवट टप्प्याचे आणि गुडले स्पॉट टेक ऑफ करत असतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि एवढी चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते वैष्णव भोईरच्या माध्यमातून. ज्याच वैष्णव भोईरनं एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारला आणि इथपर्यंत संघाला आणून ठरलं तोच हा वैष्णव भोईर. एक यशस्वी संघाडक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक यशस्वी अष्टपैलू खेळू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तोच खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय. सूर्य मात्र असलेला जातोय. 5:15 होतात. Who is going to be champion? You will get answer shortly. Sun is going down slowly. Cold wind is blowing on. Birds are flying in the words. Beautiful climate is going on, and you are watching the grand finale live by PTC Panvel. Over the wicket.
वन्स अगेन व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा गोलंदाजीचा शोल्डरचा वापर बघा. लाईन मात्र पंचाने सांगितले दर्शवले की चुकीची लाईन आहे. मात्र तोच टप्पा तीच दिशा मात्र यावेळी थोडासा चेंडू स्किट झालाय आणि चेंडू मात्र पंचाने स्वेअर घोषित केलाय. पहिल्या चेंडूतील चौकारानंतर असं वाटलं की धानसर संघ वेगानं धावसंख्या उभारेल. मात्र दुसऱ्या क्षणी त्या फलंदाजाला बाद करून पुन्हा एकदा वैष्णव भोईरनं या स्पर्धेमध्ये पदार्पण दाखवलं आणि आम्ही या स्पर्धेमध्ये टक्कर देऊ, आम्ही हे चषक उचलणार असं भाकीत केलंय. मात्र दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, त्यामुळे सामना तुम्हाला खूप चांगला पाहायला हे शंकाच नाहीये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गतिमान गोलंदाजी. फुटवर्कचा वापर जरी फलंदाजाने केला तरी मात्र स्क्वेअर कट करण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र बीट होतोय आणि अजून एक निर्धार चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. दोन फलंदाज एकमेकांसमोर मात्र आगेकूच करतात. दोन्ही फलंदाज एकांमध्ये बातचीत करतात. कुठे एक्झॅक्टली चुकतंय फलंदाजचं, कसा खेळला पाहिजे चेंडू याचं मात्र काहीतरी सांत्वन केलंय. बघायचे काय परिणाम पाहायला मिळतोय या चेंडू नंतर. वैष्णव भोईर खूप चांगला गोलंदाज. पहिल्या चेंडूत चौकार मारण्याचं कमबॅक कसं असावं याचं एकमेव उदाहरण दाखवलंय त्यानं. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट मोठा फटका याने मात्र लॉंगाच्या डोक्याला बिरकावून दिलाय. सरकारी रेषेचा खूप चांगला फायदा. P1चा सुयोग्य वापर मात्र बॅलन्स करू शकला नाहीये आणि पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ 4 रन्स. तर यशस ट्रान्सपोर्टचे संदीप मात्र कोठारे यांच्याकडनं लगातार 3 षटकात 3000 रुपये आणि गुरुनाथ भोईर शाखा प्रमुख यांच्याकडनं 5000 रुपये पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी. खूप मेजवानी असणार तुम्हाला पारितोषिकांची. प्रेक्षकांना विनंती, प्रेक्षक जे आतमध्ये बसलेत मित्रांनो थोडेसे बाहेर बसा, कारण हत्ती गेलाय फक्त शेपूट राहिलाय. सहकार्य करा. जे सहकार्य तुम्ही 5 दिवस आम्हाला केलं त्या सहकार्याची आम्ही आजही अपेक्षा करतोय, कारण तुम्ही स्पर्धेचा कणात, तुम्ही नाही तर कोणी नाहीये. विनंती करी माझ्या प्रेक्षकांना थोडंसं बाहेर बसा. सायंकाळचं वातावरण आनंद घ्या सामन्याचा, मात्र कोणत्या प्रकारे सामन्याला व्यत्यय येणार असं वक्तव्य करू नका. थँक्यू सो मच. नाव बॅक टू क्रिकेट वन्स अगेन. गोलंदाजाच्या वैष्णव भोईर पहिलं षटक सुरू असताना यावेळी मात्र ऑन साइडला खेळून काढायचं जज करतोय. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एकदा पूर्ण केली बेगाना. 2 धाब्याचा मानस आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉल, गुड कोऑर्डिनेशन, गुड क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. ताळमेल बघा किती चांगलं आहे. शॉटचं सिलेक्शन केलं आणि लगेच धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. वेगानं धाव उभी केली, दुसऱ्या धाब्याला कॉल केला. गुड कोऑर्डिनेशन, गुड क्रिकेट. षटक क्रमांक पहिलं समाप्त होते आणि 51 धाबा दाबार करते आतापर्यंत 11 धाबा. 51 धाबा ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही गरज आहे ती मात्र 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. 10ची पूर्णांक सरासरी इथे मात्र कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. सन्मान्य हरेशजी केनी साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. नवनिर्वाचित नगरसेवक या परिसरातील. पीटीमी निश्चित हरेश केनी साहेबांसमोर निश्चित नेहमी म्हणेन की अजूनपर्यंत कोणतेही इलेक्शन ते हारले नाहीयेत, म्हणजे हारणं त्यांच्या रक्तात नाहीये. असे नगरसेवक आपल्या मंचावरती आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतोय. बहुसंख्य मान्यवर असंख्य संख्येने स्पर्धेमध्ये आले, कारण स्पर्धेचं नामांकन तसं आहे अर्किड ट्रॉफी, म्हणजे राजकुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि सतीशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि शेवटचा दिवस, शेवटची मांदी आली. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन? 32 टीम्स आर पार्टिसिपेटिंग in the tournament, and who is going to be champion? Who will be man of this series? You will get answers shortly. Don't go anywhere. Join with us and enjoy with the grand finale Arcade Trophy 2018. तो येणारे षटक 4 आणि गरज आहे ती मात्र अजून 40 धावांची गरज आहे. बघायचं आहे बाप्पा मोरे धानसर संघ सरशी घेणार की नावा संघ ज्यांना शेवटच्या सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः घाम घाललाय तो संघ स्पर्धेमध्ये उंच भरारी घेणार का? गोलंदाज सज्ज होतोय. नवीन गोलंदाज याला मात्र लाईन बघावी लागेल. पंच रवी काटे आम्हाला इशारा करता इट इज ॲब्सोल्युटली वाईट. एव्हरी आउटसाइड टू ऑप्शन इज वाईट. आणि पंचाने इशारा केला की व्हाईटचं स्वेअर आहे, तेव्हा धावसंख्येला आकार अजून पाहायला मिळेल. आणि धावसंख्येमध्ये यावेळी मात्र 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. जबरदस्त धावसंख्या. रोहन घरत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुलटा चेंडू, ताकदीचा प्रचंड वापर, चुकीला माफी नाहीये आणि मात्र चेंडू हवेमध्ये संचा करत पंचांचा इशारा आहे. 1 बाउन्स, सीम आपल्याकडे 4 धाबा. निश्चित चेंडू मात्र आपण पाहतोय की केबलला लागलाय आणि असा क्षण तुम्हाला निश्चित हा सामना संपल्यानंतर सांगेन. हा क्षण खूप महत्वाचा होता मित्रांनो. ज्यावेळी स्पर्धा झाली शिवतीर्थ मैदान वाशीच्या मैदानावरती आणि असा क्षण झाला आणि त्यावेळी मात्र इच्छापूर्ती वाशीगाव संघ फायनल जिंकला होता. असा क्षण होता. ओव्हर द विकेट बॅकफुट लावून मोठा फटका. व्हॉट अ टायमिंग, सुपर टायमिंग. फुटवर लुक ब्रिलियंट, शॉट लुक क्लास, क्लासिकल टायमिंग. दॅट्स अ 4 रन्स. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. अजून 4 धाबा पाहायला मिळतात आणि आता मात्र फलंदाज रिदम मध्ये येतोय. धावसंख्येला वेगानं आकार येतोय. 1 धाबा आपण पाहतोय त्या 20 धाबा. 31 धावांची गरज आहे. सामना मात्र खूप क्लोज आहे. फलंदाज डोनाल्ड पोरजी आणि त्याला राकेश पोरजी साथ देतोय. दोन्ही बंधू यावेळी मात्र मैदानात तुम्हाला पाहायला मिळतात. खूप चांगली फलंदाजी. रोहन घरत मात्र गोलंदाजी. चुकीची करतो की काय त्याला सांत्वन करणं, त्याला मात्र डायरेक्शन देणं हे फार महत्वाची गरज आहे. आणि यावेळी मात्र संघनायकाने त्याला सांत्वन केलंय, त्याला काहीतरी यावेळी सजेस्ट केलं की कशा रीतीने गोलंदाजी करायला हवी. पुन्हा एकदा सज्ज होते. ओव्हर द विकेट.
ओ व्हॉट अ स्ट्रोक. सध्या जज करतो चाबाका स्टेट ड्राइव. सचिन रमेश तेंडुलकर ट्राय. 3 चेंडू 3 चौकार. जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग. व्हॉट अ क्लासिकल बॅटिंग परफॉर्मन्स. आणि फलंदाज दाखवतोय त्याची स्ट्रॅटेजी, त्याचा स्टान्स दाखवतोय, स्वतःला साबित करतोय. मॅग्निफिसंट स्ट्रोक दाखवतोय, एका मागला क्लासिकल स्ट्रोक दाखवतोय. आणि आपला दर्जा किती आहे, आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय याचं मत उत्तम उदाहरण दाखवतोय हा फलंदाज. ओ व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. धावसंख्येला आकार मात्र वेगाने येतोय. एकूण धावा आहेत त्या 24 या धावसंख्येवरती. ओव्हर द विकेट वन्स अगेन. यावेळी मात्र कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर जज करतो तोपर्यंत सिंगल. आणि बऱ्याच काळानंतर मात्र स्ट्राईकला रोटेट केली फलंदाजानं. 3 चौकार दाखवलेत बॅक टू बॅक. त्यानंतर मात्र सिंगल. 19 धावा मागच्या 4 चेंडूमध्ये ठोकल्यात. ते माफ करा, या फलंदाजाने 13 धावा ठोकल्यात मागच्या 4 चेंडूवरती. आणि स्ट्राईकला आमंत्रित केले फलंदाज डोनाल्ड पोर्जीला. डोनाल्डसाठी चेंडू सुरेख वापर यावेळी आपण बघू शकाल. कार्पेटचा वापर बॉटमच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय. जज करतो 2 धावांचा वेगवान. यावेळी मात्र बघायचं आहे. यस इज ॲब्सोल्युटली आउट. फलंदाज बाद झालाय. आणि यावेळी मात्र अजून एक गडी बाद झालाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अंगलट आलाय. आणि दुसरा धक्का यावेळी मात्र श्री गणेश बापा मोऱ्या धानसर संघाला डीजे. थँक्यू. तर या स्पर्धेमध्ये अजूनही गरज आहे ती 18 चेंडू आणि 19 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. तर या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन पीटीसी ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा संपन्न झाली. लाईव्ह कास्ट दाखवण्यात आला. आभार व्यक्त करेन पंचांचं ज्याने स्पर्धेमध्ये 5 दिवस आम्हाला सहकार्य केलं. आभार व्यक्त करेन डीजे मास्टरचं, खूप चांगलं संगीत आम्हाला दिलं. आभार व्यक्त करेन प्रेक्षकांनी या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं, खूप प्रेम दिलं या स्पर्धेमध्ये. तुमचे मनापासून आभार. आणि आभार व्यक्त करेन मी गावदेव क्रिकेट संघ तुर्भे यांचं खूप खूप आभार. आणि राजकुमार म्हात्रे आणि साक्षी एंटरप्राइजेसचे सतीश म्हात्रे यांचा आभार ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली गेली. सर्वांचा आभार. सर्व मान्यवरांना या स्पर्धेमध्ये आम्हाला सरळ लाताना मदत केली, कोणी वस्तूवर मदत केली, त्यांचं हृदयाच्या अंतर नमस्तं. थँक्स अ लॉट ऑफ थँक्स वन्स अगेन. थँक्स फॉर ग्रेट सपोर्ट. नाउ बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू 19 आणि गरज आतापर्यंत 25 धावांची. सामना अत्यंत क्लोज आहे. सायंकाळच्या वातावरणात रंगलेला सामना, ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्लास टायमिंग. नो चान्स स्टॉपिंग दॅट्स अ 4 रन वन्स अगेन. आणि अजून एक चौकार पाहायला मिळतोय. हे षटक मात्र खूप मोठं झालं, तर या षटकामध्ये 4 चौकार 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एकूण या षटकामध्ये धावा आल्या त्या 19. 90 run come from this over. It's a very excellent over for the Dhansar team. 90 run come from this over. And second is better than first over. धावसंख्येला आकार येतो 30 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि अवघ्या 21 धावांची गरज. कुठे गेला तो नावा संघ ज्याने या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत मोठमोठ्या संघाला पाणी पाजलंय. कुठे गेला तो नावा संघ ज्याने मागची लढाई खूप जोमानं जिंकली. तो नावा संघ कुठेतरी भटकतोय आणि त्याचाच फायदा घेतोय बाप्पा मोऱ्या एंटरप्राइजेस आपण पाहतोय. तो धानसर संघ आणि पांडुशेठ पाटील सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. सतीश शेठच्या बाजूला बसले, मात्र अजूनही त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य नाहीये. थोड्याशा घामाच्या धारा पाहायला मिळतात, कारण सामना अजून जिंकला नाहीये. 18 चेंडू 21 धावांना. बॅक टू क्रिकेट. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सन इज गोइंग डाऊन स्लोली, बर्ड्स आर फ्लाइंग, कोल्ड वाइन इज ब्लोइंग ऑन. यू आर वॉचिंग द ब्युटिफुल इव्हनिंग, यू आर वॉचिंग द ब्युटिफुल ट्रॉफी, आर्की ट्रॉफी 2018. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. डोंट गो एनीवे, जॉइन विथ अस अँड एन्जॉय विथ द ग्रँड फिनाले आर्की ट्रॉफी 2018. येणारे चेंडू मात्र राहिले ते आता 18 आणि गरज आहे ती मात्र 21 धावांची. सामना खूप क्लोज आहे आणि येणाऱ्या षटक सामन्यामध्ये खूप काही सांगून जाणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय भूषण बोर. स्ट्रायकरला फलंदाज मात्र कॅप्टन टीम सक्सेसफुल कॅप्टन कैलास बोरजी. मोठा फटका ते जज करतो. खूप स्वस्तात बाद झालाय कैलास बोरजी. अनबिलिव्हेबल कॅच आणि फलंदाज बाद डीज आहे. शिव करतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र शिवशक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदचरणानं महाराष्ट्र आपण पाहतोय. संतांची भूमी असणारा महाराष्ट्र, तोच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं लता मंगेशकर दिली, तोच महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं सचिन रमेश तेंडुलकर दिला, आणि तोच महाराष्ट्र आपण पाहतोय. दरी गुरुत नाद गुंजतो गरजा महाराष्ट्र माझा. जबरदस्त फलंदाज बाद झाला. यावेळी मात्र कैलास बोरजी बॅक टू पॅबिल आणि यशस्वी संघनायक यावेळी मात्र बाद झाला 0 वरती. येणारे चेंडू मात्र
17 आणि 21 धावांची गरज. सामना खूप क्लोज आहे, कट टू कट सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जो संघ चुका करेल तो स्पर्धेतनं मात्र हा सामना गमावा लागेल. जो संघ कूल माइंड आणि आपलं कॉन्सन्ट्रेट क्रिकेट वरती करेल तो संघ मात्र सामना जिंकेल या शंकाच नाहीये. गोलंदाज सज्ज, खूप चांगलं यश भूषण भोईरला, खूप चांगला यशस्वी गोलंदाज भूषण भोईर, त्याच्या अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण. ब्लॉकॉलचा चेंडू डिफेन्स केलाय फलंदाजानं पाहिलंय, कारण कैलासपूरची आताच बाद झालाय. जर आपण विकेट गमावली तर आपल्या संघावरती प्रेशर येईल आणि ही कुठेतरी जाणीव झाली फलंदाजाला. डिफेन्स स्ट्रोकला पसंती दिलं, खूप चांगलं क्रिकेट दाखवतात दोन्ही संघ. मात्र सामना कोण जिंकणार, आरके ट्रॉफी कोण उचलणार आणि कोण पहिल्या वर्षी ट्रॉफी जिंकून या स्पर्धेमध्ये जल्लोष करणार. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन ओव्हर द विकेट. यावेळी मात्र एज लागते, फलंदाज बाजवण्याची दाट शक्यता होती, मात्र हे काय झालं. अनबिलिव्हेबल क्रिकेट. बघा गोलंदाजाला किती पश्चाताप झालाय, स्वतः डोक्यावरती हात देतोय, मात्र विकेट किपरने काय केलं हे कळलंच नाहीये. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, हेच क्रिकेट आहे. तर रमेश शेठ पिसारवे यांच्याकडे षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. त्यांचं आम्ही स्वागत करतोय, त्यांचं खूप चांगलं सपोर्ट आहे स्पर्धेला. बघा अनबिलिव्हेबल कॅच होता, जर हा झेल टिपला असता तर सामन्यामध्ये काही चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. खूप सोपा झेल मध्ये जमिनीला दान केलाय. व्हॉट्स गोइंग ऑन, आय डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन, नोबडी नोज व्हॉट्स गोइंग ऑन इन दिस मॅच. गोलंदाज सज्ज होतोय, तो पुन्हा एकदा सज्ज होतोय, तो भूषण भोईर. ओव्हर द विकेट, फुलटा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्स केलायत आणि हे 3 चेंडू मात्र या सामन्याला कलाटणी देऊ शकतील, कारण कैलास बाद झाल्यानंतर 3 चेंडू डिफेन्स केले त्या फलंदाजानं. त्यामुळे वेळ बदलते, काल बदलतो, सामना बदलतो. येणारे 15 चेंडू आणि 21 धावांची गरज. थँक्यू अतुल, खूप चांगली माहिती सिंग यांच्या माध्यमातून आणि अतुल यांच्या माध्यमातून. येणारे चेंडू मात्र 15 आणि 21 धावांची गरज. सामना खूप क्लोज आहे. एखादा चौकार, एखादा षटकार सामन्याला कलाटणी देईल, मात्र एखादी विकेट सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देईल या संघाला. खूप लवकर केला फलंदाज, चेंज ऑफ पेस डिलिव्हरी. फलंदाज मात्र खूप थोडासा मात्र 5 चेंडू बीट झाला फलंदाज. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपल्याला मेडन षटक पाहायला मिळेल का, जे कैलास फोरजीने फेकलेलं षटक त्या षटकाची पुनरावृत्ती होईल का. कारण कैलास फोरजीनं एका षटकामध्ये हॅट्रिक प्राप्त करून मेडन षटक फेकलं होतं. बघायचं दुसरं मेडन षटक या स्पर्धेमध्ये, तिसरं मेडन षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार का. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला सामना. यावेळी मात्र सहज खेळून काढलाय चेंडू, एकदा पूर्ण केली, 2 धावेचं मानस नाहीये, कारण त्यांना माहिती सिंगल डबल ती कॉन्सन्ट्रेट करून सामना आपण जिंकू शकतो. मात्र खूप चांगला षटक, मी कौतुक करेन भूषण भोईरचं, ज्यानं कैलास भोईरचा गडी बाद केला आणि ह्या चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली. त्यामुळे येणारे चेंडू 12 आणि गरज येते मात्र आता 20 धावांची. 12 चेंडू 20 धावा. सामना अजूनही संपला नाहीये, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरके ट्रॉफी 2018. बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागणं तयाच हाय फाय आहे, वागणं तयाच हाय फाय. असा दिलाचा दिलदार हाय, इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा दिलदार हाय, इनामपुरीचा सतीश भाई. थँक्यू. निश्चित एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्यामध्ये साक्षी एंटरप्राइजेस, कारण कोणी त्यांच्या घरी जा, कधी कोणाला नाराज करत नाहीयेत. पैसे त्यांच्याकडे भरपूर जरी असले तरी देण्याची दानत सुद्धा त्यांच्याकडे भरपूर आहे. तर सतीश मात्रे तुमचं हार्दिक स्वागत करतोय. राजकुमार मात्रेबाई तुमचंही स्वागत. तुमच्या दोघांच्या नावाने स्पर्धा यशस्वी झाली आणि मी खरोखरच आभार व्यक्त करेन गावठी क्रिकेट संघ तुर्भे यांचं, त्यांच्या माध्यमातून यशस्वी स्पर्धा, कारण ऐतिहासिक ग्राउंड आहे. याच मैदानावरती रायगडमधील पहिली IPL खेळवली गेली तुर्भे आणि करोलीच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र या मैदानावरती आरके ट्रॉफी खेळवली जाते. एक ऐतिहासिक मैदान म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. खूप मेहनत आहे स्पर्धेमध्ये आणि खूप मैदानामध्ये मेहनत आहे. सर्वांचं मनापासून आभार करतोय, मानतोय आणि वळतोय पुन्हा सामन्याकडे. येणारे चेंडू 10, 12 आणि गरज येते मात्र 20 धावांची. हे षटक स्पर्धेला कलाटणी देणं असणार आहे, कारण बाप्पा मोरे यांचा बीपी पुन्हा वाढलाय, कारण सामना अजूनही संपला नाहीये, कारण या षटकामध्ये फक्त एकच धाव आली. त्यामुळे हे षटक सामन्याला टर्निंग पॉइंट ठरेल का हे सांगणं मात्र कठीण असणार आहे. सामना आपण पाहतोय नावा वर्सेस बाप्पा मोरे क्रिकेट क्लब धानसर या 2 संघांमध्ये. येणारे चेंडू 12 आणि 20 धावा. सामना आपल्याला स्पीडअप करायचा. नावा संघ, अंधाराचा फायदा नकोय कोणाला, कारण जिंका तर जिद्दीने जिंका. जिंकण्यामध्ये मजा आली पाहिजे, कारण हरण्यामध्ये सुद्धा नशा असते. जिंका असे ती कोणी म्हटलं पाहिजे नाहीये की अंधाराचा फायदा घेतला कोणीतरी आणि कोणीतरी जिंकला, त्याला मजा नाहीये. सामना स्पीडअप करा, सामना उजेडात होऊ द्या, त्यामुळे मजा येईल सामन्यामध्ये. येणारे चेंडू 12 आणि 20 धावांची गरज. थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यात सामना रंगतोय. प्रेक्षकांना पडलेला प्रश्न, आरके ट्रॉफीचा अंतिम सामना कसा होणार. 12-20
निश्चित 12:20 मुंबईला वडाळ्याला जाणारी ट्रेन, त्या ट्रेनचे इंडिकेटर दाखवतंय 12:20. बघायचंय 12 चेंडू आणि 20 धाबा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शो द गुड गेम. चांगला क्रिकेट होऊ द्या. क्रिकेटचा दर्जा दाखवा, क्रिकेटचा स्टँडर्ड दाखवा आणि आरके ट्रॉफीचा अंतिम सामना असा होऊ द्या की प्रेक्षकांना स्मरणात राहील. प्रेक्षक त्याची कॉपी करून डोक्यामध्ये ठेवतील. 12 चेंडू 20 धाबा ओव्हर द विकेट. हा चेंडू एज लागते. चुकीचं शॉटचं सिलेक्शन. फलंदाज पाहत होतोय. येणारे चेंडू 11 आणि गरज ती मात्र 20 धाबांची. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट. डीज आहे. निश्चित ठाणे रायगड मध्ये दरारा आमच्या राजकुमार भाईचा आहे, या शंकाच नाहीये. मात्र मागच्या 7 चेंडू मध्ये धानसर संघाने फक्त एकच धाव उभारली आणि हे कुठेतरी त्यांना मागात पडू शकेल आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट कदाचित ठरू शकेल, किंबहुना सामनाही गमावा लागू शकेल. कारण येणारे चेंडू आता मात्र 11 आणि 20 धावांची गरज. मागच्या 7 चेंडू मध्ये एकच धाव फक्त उभारली आणि हे चित्र स्पष्ट झालंय या स्पर्धेमध्ये. बघायचंय नावाज संघ सर्ष घेतोय मैदानावरती. ओव्हर द विकेट. फुल अँड डिलिव्हरी यायला मध्ये थोडीशी चूक करतोय यष्टीरक्षक. चेंडूमध्ये गती बघे किती आहे की स्वतः यष्टीरक्षक सुद्धा चेंडूला गॅदर करू शकले नाही. बाईचा इशारा पंचाकडनं धावांसाठी मात्र संघर्ष करावा लागतोय. दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन. डोंट गो अवे. जॉइन विथ अस अँड एन्जॉय द आरके ट्रॉफी. व्हॉट विल हॅपन इन दिस मॅच बिकॉज इज अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. येणारे चेंडू आता मात्र राहिले ते 10 आणि गरज मात्र 19 धावांची. 10 चेंडू 19 धावा. या षटकातील 4 चेंडू संदीप भास्कर खूप महत्वाचे असणार आहेत, कारण हे 4 चेंडू सामन्यामध्ये खूप काही सांगून जातील आणि आरके ट्रॉफीचा पर्दाफाश होईल. कोण उचलणारी नामांकित सन्मानाची ट्रॉफी आरके ट्रॉफी 2018. वेगवान गोलंदाज खूप लवकर केल्या फलंदाज यायला मात्र टायमिंग अप्रतिम. शतक तेवढं सुंदर. एकच धाव 2 धाब्याचं मानस आणि मात्र 2 धाबा पूर्ण. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं क्रिकेट. तेवढाच चांगला फटका, तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला थ्रो आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ क्रिकेट. खूप चांगलं क्रिकेट दाखवत आहे. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज मात्र 17 धावांची. 9 चेंडू 17 धावा. दोन्ही विषम अंक आहेत. बघायचे 9 चेंडू 17 धावा. किती धावा राहणार शेवटच्या षटकामध्ये. दानसर संघ किती धावांना सामना जिंकणार की मात्र या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बाप्पा मोरे यांच्याकडनं षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. स्वागत आहे बाप्पा मोरे तुमचं. पांडू शेठ यांच्याकडनं. ओव्हर द विकेट आणि यावेळी मात्र मोठा फटका आणि हाच फटका सामन्याचा ठरेल. टर्निंग पॉइंट. 45 ची वाट पाहतोय. दॅट्स अ सुपर. ₹1000 एकूण डोनालला मिळाले आहेत. 1500 रुपये. मात्र 1500 रुपये महत्वाचे नाहीत. षटकार महत्वाचे आहे. आरके ट्रॉफी महत्वाची आहे आणि खूप मोठा चांगला फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला ब्युटिफुल स्ट्रोक. दॅट्स गॉन ऑन मिड विकेट. दॅट्स अ 4 अँड नो चान्स स्टॉपिंग दॅट. येणारे चेंडू मात्र 8 आणि 11 धावांची गरज. एक षटकार सामन्यामध्ये किती तफावत निर्माण करतोय बघा. ओव्हर द विकेट. वन्स अगेन यावेळी मात्र पुल शॉटचा फटका. शतक डीप फायनल बॅकवर्ड करायला मात्र फील करतो तोपर्यंत एकच धाव. डोनालवरती मात्र लक्ष लागलंय कैलाशी शांत बसत नाहीये. त्याचा बीपी सातत्याने वाढतोय, कारण तो इज अ सक्सेसफुल कॅप्टन ऑफ द टीम. आणि येणारे चेंडू मात्र आता 7 आणि 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू या स्पर्धेचा 4थ्या षटकातील फार महत्वपूर्ण असणार आहे, कारण हा शेवटचा चेंडू सांगून जाईल खूप काही या सामन्यामध्ये. सतीश जय मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये म्हणजे एका षटकाराला तुम्हाला किमान 2500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. बघायचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ग्रेट डिलिव्हरी. सच अ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू मात्र फलंदाजाला बीट करतोय आणि फलंदाज मात्र बीट होतोय. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र 10 धावांची. बघायचंय येणारे षटक कसं असणार आहे. आणि या स्पर्धेचं आपण तर पारितोषिक जर पाहिलं तर प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतो ते 1 लाख रुपये. बघायचं 1 लाख रुपये पारितोषिक स्पर्धा. आता कोण जिंकणारी स्पर्धा आणि जर 1 लाख भागिले 10 केले तर प्रत्येक धावेची किंमत असणार आहे आता मात्र 10,000 रुपये.
10,000 रुपयाला एक धावा असणार आहे. बघा क्रिकेट किती महागडं झालं मित्रांनो. आणि 6 चेंडूमध्ये जर धावा रोखल्या तर मात्र तुम्हाला या एका चेंडूची किंमत फार असणार आहे आणि प्रत्येक चेंडूची किंमत असणार आहे. मात्र सामना जरा स्पीडअप करायचं प्लीज. 16,666 रुपयाचा चेंडू फेकायचा गोलंदाजाला. किती क्रिकेट महागडे आहे बघा. सामना प्लीज स्पीडअप करायचं नावा संघ, कारण आयोजकांची विनंती आहे तुम्हाला, कारण सामन्यामध्ये अंधार नको. टीम मीटिंग तुम्ही करा, हरकत नाहीये, कारण सामना क्रिटिकल आहे. मात्र थोड्या शॉर्टकट मध्ये करा, कारण तुम्हाला आमची विनंती असणार आहे. कारण सूर्य कोणासाठी थांबणार नाहीये. सन इज गोइंग डाऊन स्लोली डाऊन. सनलाइट तुम्ही बघू शकाल, थोडस अंधक प्रकाश पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 10 धावांची. सामना कोण जिंकणार? आणि जर पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर सतीश शेट यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक. बघायचंय मित्रांनो, डिसेंबर एंडिंग आहे, हरकत नाहीये. जर मार्च एंडिंग असती तर इन्कम टॅक्स वाले तुमच्या घरी आले असते, मात्र हरकत नाहीये. नोव्हेंबर एंडिंग आहे. येणारे चेंडू 6 आणि गरज ती मात्र 10 धावा. आणि षटकाराच्या बाहेर जर अविभाज्य टिपला तर एनडी पाटील यांचे एटीएम उघडलंय, त्यांच्याकडे तुम्हाला 1,000 रुपयाचे पारितोषिक. येणारे चेंडू 1 आणि 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. जबरदस्त सामना आर्के ट्रॉफीचा समारोप आपण पाहतोय. सांगता समारंभाचा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या काळजाचा टोकात चुकवणारा सामना आणि तमाम क्रीडाभिनेत्यांचं लक्ष वेधून घेणारा सामना. पीटीसीच्या माध्यमातून जवळ हा सामना किती लोक पाहतील आम्हाला पाहता तुम्हाला निश्चित आम्ही सांगू. तर येणारे चेंडू 6 आणि 10 धावांची गरज. बघा मागचं षटक जे तिसरं षटक होतं ते सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरेल का या संघासाठी. बघायचंय सामना क्लोज आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. बघायचंय नावा जिंकणार की बापा मोर्या दानसर संघ हा सामना जिंकणार. आर्के ट्रॉफी 2018 कोण उचलणार, ही यशस्वी लढाई कोण जिंकणार आणि सन्मानाचा चषक कोण उचलणार. 6 फुटीचा चषक, सर्वांचं लक्ष वेधून घेणारा, चमचमणाऱ्या ट्रॉफ्या. आता मात्र याचा निकाल लागणार. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन, यू विल गेट आन्सर शॉर्टली इन द 5 मिनिट्स. 6 चेंडू आणि 10 धावा. प्लीज सामना स्पीड अप करा मित्रांनो. शेवटचा सामना आहे आणि शेवटचा षटक आहे. ओव्हर द विकेट. ब्लॉकाचा चेंडू, फलंदाज मात्र दुरावा निर्माण करतोय. स्ट्रॉंग अपील मात्र कशासाठी हेच कळत नाहीये. यस इज ऍब्सोल्युटली वाईट. पंचांना अपील करण्याचा प्रयत्न. किती स्ट्रॉंग अपील. आणि क्रिकेटमध्ये राजकारण तुम्हाला पाहायला मिळतंय, रणनीती पाहायला मिळते, प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतंय. हे क्रिकेटचं नवीन स्वरूप तुम्हाला पाहायला मिळतंय. चला पंचांना वाईट दिलाय. सामना आपण सुरू करायचा नावा संघ लगेच. कारण पंचांचा इशारा अंपायर्स विल बी फायनल. नो चेंजिंग in the matches because every rights to umpire. So I request you please start the match now. येणारे चेंडू मात्र 5, 6 चेंडू आणि गरज होती मात्र 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. एक वाईट चेंडू किती सामन्यामध्ये वाईट परिस्थिती निर्माण करू शकेल हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. एक वाईट चेंडू किती वाईट परिस्थिती निर्माण करतो सामन्यामध्ये. 6 चेंडू, यस 6 चेंडू आणि 9 धावा. आम्ही बोलत नाही, आम्ही स्पेस देतोय. तुम्ही कॉमेंट्री ऐकू शकता संपूर्ण आमची युट्यूबला. जेव्हा गोलंदाज चेंडू टाकतोय तेव्हा आम्ही कधीच बोलत नाहीये. यस डन. 6 चेंडू आणि 9 धावा. बेस्ट ऑफ लक. बोथ टीम शो द गुड गेम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जबरदस्त वातावरण, सायलेंट वातावरण. यावेळी मात्र चेंडू बॅकवर्डला घेऊन काढलाय. सध्या जज वाट मॅच. पैसा वसूल सामना कसा असावा. बघा प्रेक्षक सुद्धा बसले होते, ते सुद्धा उठलेत. कारण ज्यावेळी राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा संपूर्ण प्रेक्षक उभे होते. तसेच काही प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. कारण प्रेक्षक वर्ग शांत बसू शकत नाहीये, कारण सामना त्या मुवमेंट मध्ये चाललाय. द मॅच इज गोइंग ऑन. क्रिटिकल सिच्युएशन. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन, हु विल बी द विनर इन दिस मॅच. यू गेट शॉर्टली आन्सर. बघायचं सामना कोण जिंकणार. येणारे चेंडू 5 आणि गरज ती मात्र 9 धावांची. वाट अ मॅच. ग्रँड फिनाले कसा असावा याचं उत्तम उदाहरण दोन्ही संघाच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा तोच फटका जज करतोय.
बिकॉज यू आर द पार्ट ऑफ टुर्नामेंट. मोस्ट वेलकम ऑफ यू वन्स अगेन. येणारे चेंडू 4 आणि गरजेची मात्र 9 धावांची. थरार क्रिकेटचा कॉन्फिडन्स, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड तुम्हाला किती पाहायला मिळतोय. दोन मोठे संघ एकमेकांसमोर जेव्हा ग्रँड फिनाले खेळतात तेव्हा असाच सामना तुम्हाला पाहायला मिळतो, असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ते चित्र स्पष्ट झालं मैदानावरती. 4 चेंडू 9 धावा. पॅव्हिलियन मध्ये सुद्धा काही खेळाडू उभे राहिले तुम्ही बघू शकाल, कारण तेही आता शांत बसू शकत नाहीये. सामना खूप चांगला आहे, पूर्ण पैसा वसूल सामना. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ ग्रँड फिनाले. गोलंदाज सजवतोय, गोलंदाज अजित इज ऑन द हॅट्रिक. बघायचं आहे हॅट्रिक प्राप्त करेल का हा गोलंदाज. पहिला चेंडू वाईट होता, नंतर मात्र बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. पुलटॉस चेंडू, यावेळी मात्र चेंडू पुन्हा त्या क्षेत्रात जातोय. व्हॉट अ फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग बाबा माझ. मॅग्निफिसंट, स्वतःला झोकून दिलंय. माहिती आहे सामना किती महत्वाचा आहे. येणारे चेंडू 3 आणि गरजेची मात्र आता 8 धावांची. 3 चेंडू. In this match, I don't know who win the match. I don't have any answer. The match is going on critical situation. हा चेंडू मात्र हवेमध्ये पुन्हा संचार करतो. त्यानंतर 15 चेंडू 21 धावा, 12 चेंडू 20 धावा, 10 चेंडू 19 धावा, 7 चेंडू 10 धावा, 5 चेंडू 9 धावा आणि आता 2 चेंडू 8 धावा. एकदा जरा जोर. थोडासा प्रेशर पाहायला मिळतंय. प्रेशर ऑन द बॉलर्स, प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर्स. यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम. प्रेशर आणि फक्त प्रेशर, दबाव, तणाव तुम्हाला पाहायला मिळतो सामन्यामध्ये. हेच तर क्रिकेट आहे आणि हेच तर क्रिकेटचं सौंदर्य आहे. 2 चेंडू यावेळी मात्र देऊ आम्ही जोपर्यंत आम्ही डिक्लेअर करत नाही माईक वरती कोणता संघ जिंकलाय. स्टार्ट द मॅच.
एकदा पूर्ण झाली 2 धाब्याचं माणस आणि 2 धाबा पूर्ण. यस जेवढं बोलावं तेवढं कमीच्या सामन्याविषयी प्रेक्षकांना सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र सामना सुपर ओव्हर मध्ये, सुपर ओव्हर सामना, जबरदस्त क्रिकेट. आणि पहिल्याच अतुल मात्र आम्हाला माहिती आहे की पहिला सुपर ओव्हरचा हा सामना पाहायला मिळतोय.